नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पेंढरी गावाजवळ तालुका रुग्ण कल्याण समितीचे सदस्य तसेच राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांचे निकटवर्तीय गौरव पनवेलकर यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून ही आत्महत्या की घातपात याबाबत चर्चांना उधाण आले आहे। पारशिवनी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतक गौरव पनवेलकर मंगळवारी रात्री सुमारे 8:30 वाजता बिटोली येथे जाणार असल्याचे सांगून घरातून बाहेर पडले होते। मात्र रात्री 12 वाजेपर्यंत ते घरी परतले नाही, त्यामुळे कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरू केला। बुधवारी सकाळी सुमारे 6 वाजता पेंढरी गावाजवळ त्यांची कार आढळून आली। याबाबतची माहिती पारशिवनी पोलिसांना देण्यात आली। घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी व स्थानिक नागरिकांनी मृतदेहाची ओळख गौरव पनवेलकर अशी पटवली। पारशिवनी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पारशिवनी ग्रामीण रुग्णालयात हलवला आहे। राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल व कुटुंबियांच्या उपस्थितीत संध्याकाळी 4 वाजता शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे। दरम्यान पारशिवनी पोलिसांनी या प्रकरणी नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे। न्यूज एक्सप्रेस करिता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर।